महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवराय, शिवसेनेचे पक्षप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे लाडके नेते माजी पर्यावरण मंत्री आदरणीय रामदासभाई कदम, खेड दापोली मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लोटे पंचक्रोशीच्या वतीनं शिवसेना युवासेना यांच्या वतीनं लोट्यामध्ये दहीहंडी महोत्सवाचा कार्यक्रम यावर्षी अगदी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहोत। यामध्ये युवासेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून एकत्रितपणे लोटे माळ या ठिकाणी हा दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा आमचा निर्णय झालाय। या दहीहंडी उत्सवामध्ये रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अतिशय सुंदर देखणा असा करमणुकीचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आणि या वर्षाचा दहीहंडी 50,000, 51,101 रुपया असं दहीहंडीचं प्रथम पारितोषिक आम्ही ठेवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर सलामीसाठी वेगवेगळ्या प्रकारचं पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। त्यामध्ये मोमेंटो असेल, सलामीसाठी आर्थिक पारितोषिक असेल, अशा पद्धतीचं गोविंदा यावर्षी पथक आम्ही या पंचक्रोशीच्या वतीनं खेड दापोली मंडणगड या ठिकाणून येणारे जे गोविंदा पथक आहे यांच्या माध्यमातून ही दहीहंडी एक वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी हा दहीहंडी महोत्सव साजरा केला जाईल असं मला या ठिकाणी वाटतंय। मी संपूर्ण आमच्या युवासेना आणि शिवसेना या सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो। त्यांच्या माध्यमातून गेली 2-3 दिवस सातत्यानं हा दहीहंडी महोत्सव साजरा करण्यासाठी आमचे सगळे युवासेनेचे पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी एकत्रित येऊन एक चांगल्या प्रकारे हा दहीहंडी महोत्सव साजरा कसा करता येईल याचे प्रयत्न सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी चालू आहेत। मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देईन आणि अतिशय उत्साहामध्ये हा दहीहंडी उत्सव साजरा केला जाईल असे या ठिकाणी मी जाहीर करतो। वतीने शिवसेना आणि युवासेना आयोजित दहीहंडी उत्सव 2024 या उत्सवाचं आयोजन आपण श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवानिमित्त करत आहोत। या आयोजन करण्यामागचं एकच हेतू आहे शिवसेना पक्षाचं की सगळ्यांनी हा उत्सव आनंदाने साजरा करावा, प्रत्येकाने एकमेकाच्या वरती चढत जाऊन मनोरे जे रचतो आपण तशा प्रकारचे मनोरे आपण आपल्या आयुष्यामध्ये रचून आपणही यशस्वी व्हावं हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून लोटे पंचक्रोशी शिवसेना युवासेनेच्या वतीने हा दहीहंडी उत्सव आम्ही यावेळेस मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे नेते रामदासभाई कदम आणि आदरणीय दापोली विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार योगेशदादा कदम यांच्या अध्यक्षतेखाली हा दहीहंडी उत्सव यावेळेस आम्ही साजरा करत आहोत। या दहीहंडी उत्सवामध्ये मला वाटतं या पंचक्रोशीमध्ये प्रथमच 51,000 रुपयाचं पारितोषिक आम्ही आमच्या इथल्या गोविंदा पथकाला एक सुसज्ज संधी अशी देत आहोत। मला वाटतं इथं जर आपण अभ्यास केला तर सोनगाव तालुका एक दहीहंडी पथक आहे जो इथं 7 मनोरे 8 मनोरे रचत आहे। गेले अनेक वर्ष हा दहीहंडी पथक बाकीच्या सगळ्या तालुक्यामध्ये जाऊन आपलं नाव करतोय, तर त्यांनाही इथे एक सुसज्ज संधी द्यावी अशी आमची मनोभावी इच्छा आहे। त्याचप्रमाणे घाणेकुंचचे 2 पथक आहेत ते सुद्धा इथं 7 थर लावत आहेत। अशा प्रकारचे दहीहंडी पथक इथं निर्माण होत असताना त्यांना एक सुंदर असं व्यासपीठ किंबहुना त्यांना एक सुंदर अशी संधी इथं उपलब्ध करून देण्याचा मानस या दहीहंडीच्या उत्सवाच्या माध्यमातून आम्ही इथं करत आहोत। जे 5 थर लावणार आहेत त्यांना प्रत्येक सलामीला एक आर्थिक चांगलं बक्षीस आणि त्यांना आम्ही एक ट्रॉफी देणार आहोत, त्यांचा सन्मान करणार आहोत। तसेच जो मनोरे रचून जास्तीत जास्त मनोरे रचून जो ही दहीहंडी फोडेल त्याला प्रथम क्रमांकाचं बक्षीस आम्ही देणार आहोत। अशा अनेक प्रकारची ही बक्षिसे जाहीर झाली आहेत, पण त्यातही ज्या ज्या वेळेस प्रेक्षकांमध्ये
काही बक्षिसं आम्ही तिथल्या तिथे एक आम्ही आयडिया करून किंवा मनामध्ये ज्या कल्पना येतात त्या कल्पनेच्या माध्यमातून प्रेक्षकांना सुद्धा अशा विविध प्रकारची बक्षिसं आम्ही इथं जाहीर करणार आहोत। तर या सर्व प्रेक्षकांनी या आमच्या शिवसेनेच्या वतीने हा दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होऊन याला आम्हाला आपण खूप मोठा प्रतिसाद द्या आणि आपण सगळेजण यामध्ये सामील होऊन या शिवसेनेच्या दहीहंडी उत्सवामध्ये सामील होऊन आपल्या आयुष्याचा एक दिवस, आपल्या आयुष्यातला एक आनंदाचा क्षण आमच्या बरोबर आपण घालवाल असं आपल्या सगळ्यांना मी जाहीर आवाहन करतो। इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।